प्रशासनाचा दावा असा आहे की जो पीक कापणी प्रयोग आहे तो यशस्वीपणे राबवला, त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडला पीक लागला। शेवटी तुम्हाला माहिती की आपल्याला आता सध्या पूर्वीचे ट्रिगर्स होते, आता ते ट्रिगर्स आपण आता पूर्वीच्या आणि आता आपण ते कमी केलेले आहेत आणि निश्चित प्रकारे ज्याचं नुकसान झालं त्याला पीक विम्याचे मिळालं। नांदेडमध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये या राज्यामध्ये मागच्या ह्याच्यामध्ये पूर परिस्थितीच्या टायमाला सगळ्यात जास्त नुकसान या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्यात झालं होतं आणि त्यामुळे निश्चित प्रकारे नांदेड जिल्ह्याला त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं साहजिकच होतं आणि ती रक्कम नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे। अजूनही इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काय जिथं रक्कम मिळाली नाही आणि काही ठिकाणी आकडे आम्ही परत त्यांना फेर अजून चौकशी करा, त्यातनं काही शेतकरी राहिले असतील इतर जिल्ह्यामध्ये, कारण का प्रत्येक जण आता नांदेडचाच उदाहरण दिलं जातंय, तिकडं इतर ठिकाणी पण नुकसान झाले। पण शेवटी आपल्याला माहिती आहे की 50% सॅटेलाइटचा जो केंद्राचा विषय हा विषय आणि 50% ते आपल्या पीक कापणीचा, यामध्ये जे नुकसान जास्त झालं असेल किंवा नुकसान कमी झालं ह्यातनं अंदाज येतो। त्यातनं काही ठिकाणी अजूनही असं वाटतं की थोडं काही ठिकाणी आपण दुरुस्त करणं गरजेचं आहे। आम्ही त्या बाबतीमध्ये विमा कंपनीशी आणि शिवराज सिंग चौहान साहेबांशी केंद्राशी बोलतोय की जेणेकरून त्या बाबतीमध्ये आपण सर्कल वाईज आम्हाला तिथं रिपोर्ट द्या की कुठले नुकसान झालंय आणि जे काही शेतकरी अजूनही वंचित राहिलेले आहेत नांदेड जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातले, त्या शेतकऱ्यांना सुद्धा खरं तर पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी आमची केंद्र सरकारला मागणी आहे आणि विमा कंपन्याला पण आम्ही त्याकडून घेतो। नांदेडचा हा जो पर्यटन आहे तो राज्यामध्ये राबवण्याची खूप इच्छा किंवा तसं करता येईल? 100% नांदेड जिल्ह्यातल्या म्हणजे सगळ्यांनीच खूप चांगलं काम ज्यावेळेस या भागामध्ये पूर आला होता त्यामध्ये सगळ्याच शेतकरी आमच्या कृषी विभागाने महसूल विभागाने खूप चांगलं काम यामध्ये इथं केलेलं आहे आणि निश्चित त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना झालेला आहे ना। ऑलरेडी नुकसानच नांदेड जिल्ह्याचं सगळ्या राज्यामध्ये जास्त झालं होतं। हिंगोली परभणीला मोठं नुकसान झालं होतं, त्या प्रवृत्तीमध्ये विमा मिळाला नाही, म्हणजे यासाठी सगळे या बाबतीमध्ये नाही या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये चौकशी निश्चित प्रकारे करतोय की आम्ही त्यांना सर्कल वाईज त्यांचं जे रिपोर्ट आहे विमा कंपनीचे सर्कल वाईज आम्हाला द्या, त्यातनं काय दुरुस्ती करता येतील, त्यातनं काय शेतकरी अजून त्यातनं त्यांना शेतकऱ्याला लाभ मिळेल तो आमचा प्रयत्न आहे। खताचा तुटवडा जाणवतोय, नांदेडला सुद्धा खत मोठ्या प्रमाणात कमी आहे। खताच्या तुटवड्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगेल की शेवटी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की जे इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे त्यामुळं अडचण आहे, पण आज अडचण नाही परंतु भविष्यामध्ये अडचण येऊ शकते। परंतु त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग त्या बाबतीमध्ये सतर्क आहे। आम्हाला आपल्याला केंद्राने जे आवंटन मंजूर केलेलं आहे, आता आपण पहिला ह्याच्यामध्ये जर आपल्याला माल आलेला आहे आपण त्या बाबतीमध्ये अजूनही त्या आवंटनात बाकीचे दुसरा जे आपल्याला येणं गरजेचं येणं जे आपली सरकारच्या बाबतीत आवंटन मंजूर येणार आहे त्या बाबतीमध्ये आपण आशावादी आहोत की आपल्याला निश्चित प्रकारे खताच्या बाबतीत तूट भासणार नाही। खरीपाच्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही आढावा घेतला? खरीपाच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे आम्ही आढावा घेतोय की ह्या वर्षी आपल्याला किती बियाण्याच्या बाबतीमध्ये असेल, खताच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, काय केलं पाहिजे, कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेते आणि आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम हा आपला मोठा हंगाम असतो, त्यामध्ये जी पिकं असतात निश्चित प्रकारे चांगलं शेतकऱ्यांना बियाणं चांगलं त्यांना दर्जेदार मिळालं पाहिजे, त्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि त्या बाबतीत आम्ही असा करतो की एल निनोमुळे आपल्याला पाहते की ह्या वर्षी पाऊस थोडा कमी पडतोय असा हवामान विभागाचा अंदाज आहे, त्यामुळे दुबार पेरणीला जरी उद्या बियाण्याची गरज लागली तेही आपण तयारी करतोय। सर, पीक कर्जाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा अनुभव असा खूप टाळाटाळ केली जाते, बँकांकडून खूप सतावलं जातं, म्हणजे वेळेत पीक कर्ज मिळत नाहीये, जसं पेरणीचा हंगाम आला असं पीक कर्जाच्या बाबतीमध्ये असं जर कोणी चुकीचं, मला वाटतं सहकारी बँक तर पीक कर्जाच्या बाबतीमध्ये नंबर 1लाच असते आणि त्या बाबतीत आपण राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत असं जर कोणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर पीक कर्ज द्यायला जर टाळटाळ करत असेल तर नक्की त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। युगेंद्र पवार असं म्हटले की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी येऊ नये आणि पवार दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे आणि ते येतील, पण या संदर्भातला निर्णय जे आहे ते वरिष्ठ घेतील। तुम्हाला काय वाटतं? आता या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत, या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाहीये। या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनींना जर आपण या बाबतीमध्ये विचारलं तर बरं होईल। तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? माझं वैयक्तिक वाटण्यापेक्षा शेवटी ह्या ज्या गोष्टी त्या प्रमुखाने गोष्टी बोलणं गरजेचं आहे। आमच्या लेवलच्या गोष्टी आम्ही बोलणं बरोबर आहे, वरिष्ठांच्या निर्णयात जो असतो तो वरिष्ठांचा निर्णय असतो, त्यांच्या निर्णयात आम्ही आमच्यासारख्यांनी जास्त बोलून कुठेतरी तुमच्या समोर येऊन काहीतरी ब्रेकिंग न्यूज देऊ नये। शेतकरी नेते बच्चू कडूंचा पक्ष प्रवेश झाला शिवसेनेमध्ये, काय वाटतं तुम्हाला? बच्चू कडू आमचे मित्र आहेत, आनंद आहे महायुतीमध्ये बच्चू भाऊ सारखा अनुभवी नेत्याचा
निश्चित आम्हा सर्वांना सरकारला त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कामाचा फायदा होईल. त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून ते तिकडे शिंदेकडे गेले असे की भाजपच्या आमदारांनी म्हटलं. बच्चू भाऊ कुठलीही कारवाई नव्हती. बच्चू भाऊ हे एक वेगळे लीडर आहेत, डॅशिंग लीडर आहेत. त्यामुळे बच्चू भाऊ हा बच्चू भाऊच आहेत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.